तुमचं ज्वारीचं पीक बघून फार आनंद झाला. तर ह्या पिकाची थोडीशी माहिती द्या ना. केव्हापासून मशागत केली, कधी पेरलं? गेल्या वर्षी आम्ही राळेगण सिद्धीला जाऊन हा प्रयोग पाहिला. बरोबर. आणि मग सगळ्या शेतकऱ्यांनी दौंडकर स्मारक समितीमध्ये मीटिंग घेऊन असं ठरवलं की असा प्रयोग आपल्याकडे करायचा. बरोबर. आणि त्या पद्धतीने म्हणून मी माझ्या या 1.25 एकरामध्ये हा प्रयोग केला. बरोबर. याच्यामध्ये आधी नांगरणी, हो. कुळवणी, पुन्हा एकदा रोटरिंग करून पुन्हा कुळवणी करून शेत तयार केलं. बरोबर. 3-3 फुटावरती ठिबक अंथरलं हो. आणि ओलं करून मग त्याच्यामध्ये निर्मल सीड्सचं बियाणं आणलं. ते कुठली जात? सुवर्ण का? सुवर्ण नावाची जात आणली आणि ते सगळं बियाणं ठिबकच्या बाजूला 6 इंच दोन्हीकडे 6-6 इंचावरती आणि आंतर दोन्हीच्या बियामधलं 1 फूट हो. अशा पद्धतीने टोबलं. त्याला म्हणतात टोकन पद्धत. हां. बरोबर. टोकन पद्धत. एका ग्रस्ताने पुढे होल करत जायचे आणि त्याच्यामध्ये एकाने मागे दाणे टाकीत जायचे. अशा पद्धतीचं हे टोकन पद्धतीचं पीक केलेलं आहे. बरोबर. त्याच्यामध्ये केशवराव मस्क्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळी खताची आणि पेंडसे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळी खताची मात्रा दिली. हो. काय आणि आज आपल्याला जे दिसतंय आपल्या डोळ्यासमोर ते पीक उभं आहे. हो. तर हे पाणी तुम्ही किती दिवसांनी सोडत होतात सामान्यपणे? पाणी साधारणतः त्याची जमिनीचं पाहिलं की आता हो. फार सुकलेलं आहे तर पाणी सोडायचं. त्याला फार पाणी लागत नाही. मध्ये पाऊस झाला वेळेवर. हो. आणि मग त्यामुळं बाकीच्या लोकांच्या आमच्या बाकीच्या कार्यकर्त्यांच्या ज्वाऱ्या पडल्या. हो. आपल्याकडे कमी झाला, पाऊस झाला पण कमी झाला, वारं झालं नाही. हो. त्यामुळं ते वाचलं. एवढंच त्यातला अर्थ आहे. बरोबर. आणि आपली उंची मला असं वाटतं इथं सगळ्यांच्यापेक्षा जास्त आहे. हो. म्हणजे आम्ही त्याची जास्त काळजी घेतली. हो. हवा वगैरे जर त्या दिवशी येत असेल तर त्या दिवशी पाणी सोडलं नाही. हां. असं काळजी घेतलेली आहे. बरोबर. तर आता हे पीक सामान्यपणानं किती ताटं आहेत ह्या सगळ्या 1.25 एकरामध्ये? आता आम्ही लावताना 43,000 ताटं लावलेली आहे. बरोबर. परंतु त्याच्यामध्ये जो काय नाग्या झाला आता किंवा मागावून लावली गेली हो. याच्यात थोडा उंचीमध्ये लहान मोठा फरक झाला. ते ठीक आहे. पण आमच्या हिशोबाप्रमाणे 35,000 ताटं, ताटं 30 उभी ते आहेत. 35,000 ताटं आता उभी आहेत व्हेरी गुड. आणि चांगली कणसं आहेत त्या. हो. तर आम्ही परवा बीबी ठोंबरे म्हणून इथे येऊन गेले. हो. त्यांनी नॅचरल शुगरचे हो. त्यांनी असा अंदाज लावला हा. की आम्ही 30,000 ताटं धरतो हो. आणि 200 ग्रॅम तरी धरलं 60 तरी क्विंटल. 60 क्विंटल तुमची ज्वारी होईल काही आणि चालेल. हे अतिशय उत्तम आहे हो. असं त्यांनी सांगितलं. सुंदर. हां. अनेक लोक याला पाहून गेले. हो. खूप शेतकरी येऊन पाहून गेले. बरोबर. आता इथे जर तुम्ही विचारलं शेजारच्या हॉटेलवरती तर ते म्हणलं रोज कोणाच्या ना कोणाची गाड्या येतात आणि पाहून जातात बरोबर. असं त्यांनी सांगितलेलं आहे. बरं. त्यामुळं अनेक लोकांनी हा प्रयोग पाहिलाय. बरोबर. आता रस्त्यावरती आम्ही त्याचे फ्लेक्स पण लावतोय होय. माहितीचे. अण्णा तुमचं वय काय? वय आता 75 संपलं, 76 चालू आहे. 76 चालू आहे. हां. म्हणजे एवढ्या ॲडव्हान्स वयामध्ये तुम्ही हे करायचं धाडस केलं, ठरवलं आणि कडेला लावलं. बरोबर. यासाठी तुमचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. आणखी आता हे दाणे पूर्ण भरायला किती कालावधी अजून? आता 15 दिवसामध्ये हे सगळं दाणे भरले भरले जाते. आता असं म्हणतात की या ज्वारीचे ताटा दाणे भरत असताना पक्षी येतात. हो येतात ना. मग त्याच्यासाठी तुम्ही काही योजना करता हां, आम्ही योजना ठरवलेली आहे. हां. तो जो कागद आहे ज्याचा आवाज होतो हो. तो लावायचे ठरवले. हिरमेळ्या. हां. परंतु आम्ही आता शेजारच्या ज्वारीवरती निरीक्षण करतो पाखरं अजिबात येत नाही. येतच नाही आहे. म्हणजे ह्या एरियामध्ये पाखरं आलेलीच नाही आहेत. त्यामुळे तुमचं आणि आपला जो आमचा जो एक कार्यकर्ता आहे निमोण्याचा हो. त्याचा आपल्या आधी 15 दिवस लागला हो. गणेश गणेश काळे. तर त्याला मी विचारलं त्याचं आता खायला आलेले हो. परंतु तिथे अजिबात पाखरं जात नाही. वा, चांगली गोष्ट. तो म्हणला इतक्या उंचीवरती पाखरू बसणार नाही हां. कारण ताट ताबडतोब वाकडं होणार. हाय हाय. त्यामुळे पाखरं सुद्धा तिच्यावर बसतील असं नाही. त्यामुळे तर तुम्हाला पाहू तो आम्ही धोका प्रयत्न नाही करून आम्हाला तो धोका नाही आहे बरोबर. असं वाटतंय. आणि आमच्या शेजारी काही ना काही ज्वारी आहे. बरोबर. मी त्याचे दाणे त्यांना खाता येतील आपल्याकडे येणार नाही असं वाटतं. तुम्ही यापूर्वी अशी एवढी भरदार ज्वारीचं पीक बघितलं होतं का कुठे? नाही पाहिलंच नाही. ते जे परवा याला आपण मागच्या याला आम्ही जाऊन पाहून आलो राळेगणचे दिला तेच पहिलं पीक. ते 35 क्विंटल 35 क्विंटल निघाला. अर्थात त्यांनी कबूल केलं की वळणा आपल्याकडनं चुका झाल्या. खूपच चुका झाल्या. बरं, मला सांगा तुम्ही जी काही उगवण काही 100% होत नाही, मग त्यासाठी काय तुम्ही केलं? नाही त्यावेळेला आम्ही रोपं तयार केली होती नर्सरीमध्ये आणि ती रोपं आणून लावली. हां. आणि ती रोपं त्याच दिवशी तयार केली होती. हां. ज्या दिवशी आपली इथे टोपण टोकलं. झालं त्या दिवशी तिथे रोपं त्यांनी तयार ती केली. अंदाजे किती टक्के नांगी भरून नाही घेतली? आता मला ह्या सगळ्या प्लॉटमध्ये
दिलीप आपण 5 आणि 5 10,000 रोपं आणली नाही का? 10,000 रोपं म्हणजे साधारण 25% तुम्ही हो, रोपं 25 रुपये त्यामुळे तुमची संख्या वाढली. वाढली. तोही शेतकऱ्यांना एक उपयुक्त सल्ला आहे ना. बरोबर. बरं. तर अजूनही 15 दिवसामध्ये हो, सगळं पोती सगळं भरणार आणि तुम्ही 15 दिवसामध्ये तयार होईल. हुरड्याला येईल ज्वारी. पेंड्या बांधा हुरड्याला येईल. हुरड्याला. आणि एक आणखीन 15 दिवसांनी पुढे एक करायचं. एक महिना अजून. म्हणजे अजून 1 महिना जाईल. सुंदर. तर याच्यामध्ये 2 खुरपणे केलेले आहेत, बरं. 2दा फवारणी केलेली आणि ठिबकची खतं वेळेवर सोडलेली. समजा हां. तुमच्याकडं असंच आजूबाजूला 10 एकर रान असतं हां, तर तुम्ही ऊस लावला असता का पुढच्या वर्षी ज्वारीच नाही करायची ज्वारीच विचार? केली असते. का बरं? हे कमी खर्चाचं पीक आहे, थोड्या वेळाचं पीक आहे, कमी पाण्याचं पीक आहे आणि तितकं उत्पन्न देणार आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की याचा कडवाई जनावरांना भरपूर हो, होईल ना? भरपूर होईल. म्हणजे क्वालिटीमध्ये हा पुष्कळ राहील, क्वांटिटी राहील आणि क्वालिटी क्वालिटी राहील. बरोबर. त्यामुळं जिथे पाणी आहे हां, परंतु शेतकऱ्यांना ऊसापासून पर्याय शोधायचा जर असेल हो हो. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही या नाही, पिकाचं? ज्वारीवर जावंच लागेल. म्हणजे त्याच्याबद्दल आणि ज्या भागामध्ये कमी पाणी आहे हो. आणि अगदी उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिलपासून पाणी राहत नाही बरोबर. त्यावेळेला तर त्या ठिकाणी तर हे ज्वारीचं पीक फार आवश्यक आहे. बरोबर. म्हणजे शेतकऱ्याला बागायतदार ऊसाला सुद्धा हा पर्याय आहे. त्याने असं केलं पाहिजे. बरोबर. ठीक ठीक आहे, धन्यवाद. जास्त व्हायला पाहिजे. हॅलो हा बोला ना. हो का सर पाठीवरती हे चालू आहे चित्रापूरला आता. हो प्लॉटमध्ये आपल्या शेतामध्ये अन्न आलं. आलं मी